महिलांचं शेतीतलं योगदान नेहमी दुय्यम दर्जाचं मानलं जात होतं। मात्र करमाळा तालुक्यातील महिलांनी या पारंपरिक समजुतीला छेद दिलाय। महिलांनी गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प केला। लहानशा जागेत त्यांनी या प्रकल्पाला सुरुवात केली। तसेच हा उद्योग त्यांनी उद्योग म्हणून सुरू केला नव्हता। स्वतःच्या शेतात खत वापरण्यासाठी त्यांनी प्रायोगिक तत्वावर खत निर्मिती सुरू केली होती। महिलांचं शेतीतलं योगदान नेहमी दुय्यम दर्जाचं मानलं जात होतं। मात्र करमाळा तालुक्यातील महिलांनी या पारंपरिक समजुतीला छेद दिलाय। महिलांनी गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प केलाय। लहानशा जागेत त्यांनी या प्रकल्पाला सुरुवात केली। तसंच हा उद्योग त्यांनी उद्योग म्हणून सुरू केला नव्हता। स्वतःच्या शेतात खत वापरण्यासाठी त्यांनी प्रायोगिक तत्वावर खत निर्मिती सुरू केली होती। आम्ही गांडूळ खत तयार केले। प्रत्येकी म्हणजे एका महिलाने 2 बेड तयार केलेत। गांडूळ खताचे फायदे जमीन सुपीक होते। रासायनिक खतं वापरण्याची म्हणजे रासायनिक खतं कमी वापरण्यात येतात। गांडूळ खत शेतीला म्हणजे पिकांना लगेच औषध म्हणजे पिकांचे औषध लगेच हे म्हणजे त्यांना ताण देतात गांडूळ खतामुळे। गांडूळ खत तयार करायचं म्हणलं गांडूळ कल्चर आम्ही 400 रुपये किलोने आणले। आता खत तयार झालं आहे। एका बेडला 1 टन गांडूळ खत निघतोय। एका गांडूळ बेडचे 4000 रुपये होतात। आम्ही 10 रुपये किलोने गांडूळ खत विकत आहे। मात्र स्वतःच्या शेतात वापरून हे खत उरत असल्याने महिलांनी खत विक्री केली असता त्यातून नफा होत होता। तसंच खत वापरणाऱ्या शेतकऱ्यांना या खताचा फायदा होत असल्याने शेजारच्या गावांमध्ये या प्रकल्पाची चर्चा होऊ लागली आणि या खताची मागणी वाढल्यानं सर्व महिलांना गांडूळ खत प्रकल्पातून नफा होऊ लागला। महिलांनी सुरू केलेल्या उद्योगाची पंचक्रोशीत वाहवा होती। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।